नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि त्यांचे मांस विक्री करणाऱ्या आरोपितांवर कडक कारवाई करण्याबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा आणि रात्री प्रभावीपणे गस्त घालून गोवंशीय जनावरांची कत्तल आणि त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बेंडकुळे, बाळू शेळके, विवेक पाठक, प्रकाश भालेराव, नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, जितेंद्र वजिरे तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस नाईक सय्यद जुंद्रे, भामरे, विखे, सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तिग्रा राणिया रोडवर सागर बेकरी समोर रजानुरी इलेक्ट्रिकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालू आहे। माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जाऊन अंदाजे 1400 किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस आणि 20 गोवंश जनावरे मांस वाहतुकीचं वाहन असा एकूण 5,54,000चा मुद्देमालासह आमीन आयुब कुरेशी, जुनैद नजीर कुरेशी, अमीन नासिर पठाण, इस्माईल अनीस कुरेशी, रिजवान सुलेमान कुरेशी, नईम रहीम कुरेशी, सोनू मोहम्मद कुरेशी, मोबिन युनुस कुरेशी, माजिद अब्दुल्ला कुरेशी, जावेद रहीम कुरेशी, आरिफ इस्माईल कुरेशी, मुकिया कुरेशी, शब्बीर कुरेशी हे मिळून आले। त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करत सदर आरोपींना बेकायदेशीरपणे गायांची कत्तल केली आणि कत्तलीसाठी 20 जनावरे आणि त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील सागर बेकरी समोर नुरी मेडिकलच्या गोडाऊनच्या पाठीमागे गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणी जवळपास 1400 किलो गोमांस व 20 जिवंत जनावरे घेऊन आले। त्याचबरोबर एक वाहन घेऊन आला। एकूण एकंदरीत 5,54,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यावरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकारी अंमलदारांनी चांगली कामगिरी केलेली आहे। सर त्याचे आरोपी ते सरेत आहे का सर ह्या कारवाई किंवा ह्या कारवाईमध्ये एकूण 13 आरोपींना 13 आरोपी आहेत, त्यातले 11 आरोपी अटक केलेले आहेत, ज्यातले काही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगारही आहेत आणि काही पहिल्यांदाच ते आरोपी झालेले आहेत।